वनमंत्री श्री गणेश नाईक यांच्या एका पत्रकार परिषदेचं आज आयोजन ठाण्यात करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील अर्थसंकल्पातून तिसरी मुंबई प्रकल्प जाहीर करण्यात आला असून 12 लाख रोजगार निर्मितीचा अंदाज आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांनुसार पर्यावरण संवर्धनावर भर दिला जाणार आहे. पालघरमध्ये आशियातील मोठं बंदर उभारण्याची घोषणा करण्यात आली. राज्याच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास यावेळेस श्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला. मान्य नरेंद्रजी मोदी यांना अपेक्षित असलेलं शहर, मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना अपेक्षित शहर, तशा प्रकारचं करण्याचा माझा निश्चित विचार आहे आणि तो करणारच. पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्याचा जो सागरी, नागरी आणि डोंगरी या 3 भागामध्ये आहे, त्यामध्ये भविष्यकाळामध्ये चौथी मुंबई पालघर जिल्ह्यात होणार आहे. चौथं एअरपोर्ट पालघर जिल्ह्यात. एशियामध्ये 10व्या क्रमांकाचं जे पोर्ट म्हणजे आपण त्याला डॉक म्हणतो, ती पालघरमध्ये होणार. म्हणजे भारतातल्या सर्व राज्यांच्या मार्गाची कनेक्टिव्हिटी पालघरला समृद्धीच्या महामार्गाने अहमदाबाद, बडोदा, अलिबाग कॉरिडॉर असेल तर भविष्य काळामध्ये पालघरचा विकास भौतिकदृष्ट्या होताना तिथल्या लोकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास सुद्धा व्हावा याकरता माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली. माननीय मुख्यमंत्री मोदी सुद्धा त्या गोष्टीशी सहमत आहेत आणि त्या अनुषंगानं पालघर जिल्ह्याचा बजेट सुद्धा चतुरस्र असावा. आणि नंतर राहिला वन खात्याचं, मी वन खात्याचं बोललो. बजेट म्हणजे वन खात्याची जबाबदारी, पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी आणि नवी मुंबई शहराचा नागरिक म्हणून जबाबदारी, या 3 स्तरावर तुम्ही करणारच आहे. आणि या ठिकाणी तुम्ही सगळे सहकारी सक्रिय आहात आणि मला विश्वास आहे की वॉचडॉगची भूमिका सगळीचकडे असली पाहिजे.